तर आपण आज बोलगाड जी व्हरायटी आहे त्याचे प्रत्येक फांदीवरचे बोंड एका झाडाला किती लागलेले आहे ते पाहूया. तर फर्स्ट फांदी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि ह्या एक 17. पुढचा नाही पकडूया आपण. 17 18 19 20 21 22 छोटे नाही पकडूया आपण. 22 इकडच्या साईडनं. आणखी हे 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 36 37 38 39 40 41 बोंड आहेत आतापर्यंत. आणि आणखी आता शेंडा खुडला आहे मी ह्या कपाशीचा. आपण ह्या पण पाहू शकतो, असं नाही की कोणतं एकच झाड आपण दाखवित आहोत. हे बघा, हे बघा, चांगली व्हरायटी आहे. पण अतिघन लागवडीमध्ये हिला चांगला स्पेस जर भेटला, आपल्या कपाशीला एकदम जास्त स्पेस नाही आहे, कारण का घरच्यांनी अतिघन लागवड केली आहे. पण एका जागी जर एक असेल तर ठीक होतं. पण इथं भरपूर दाटीनं केल्यावर सुद्धा बोलगाड कसं पिकू शकते हे आपण बघू शकता. हे बघा, रोगप्रतिकारक शक्ती राशीपेक्षा थोडी कमी आहे, पण ती सगळं काही मॅनेज होऊ शकते. कारण काय, हा पिकण्यासाठी हा राशीला बी टक्कर देऊ शकतो. पण आपण असं नाही म्हणू शकत, कारण का राशी बी तितकाच चांगला वाण आहे. पण 1-2 जास्त फळं असू शकतात बोलगाडला, हे मी निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो. हे बघा, हे पाहू शकता आपण. पूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला. हो का, हे पण पाहू शकता तुम्ही. हे बघा, आणि जमीन तर हीच आहे. जमिनीमध्ये असं काही असं भरपूर काही अशी भारी जमीन, काळी जमीन तसं काय आहे नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, हे 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 बोलगाडचं वाण आहे. आणि खूप आणि खूपच चांगलं आहे. मधात पण पाहू शकता तुम्ही. हे बघा, हो का, जिकडी पाहाल तिकडी बोंड आणि पूर्ण माळरान आहे. हो का, हे आमचे बैल आहेत. हा आमचा कुत्रा, ही गाय आणि हे बैल, आणि हा आमचा कापूस. कापसामध्ये माझी फेवरेट राशी, फेवरेट ह्याच्यासाठीच म्हणेल की माळरानावर अतिशय तग धरून ठेवणारी आणि 100% गॅरंटी असणारी, जी आपण म्हणू शकतो की ती पिकणारच आहे म्हणून, अशी ही कपाशी. त्याच्यासाठी जास्त कौतुक करणं बरोबर नाही, पण ही आहे. पण बोलगाड बी भरपूर चांगली आहे. बोलगाडला आपण नाकारू शकत नाही, कारण का बोलगाड अतिघन लागवडीसाठी थोडी कमी आहे. आणि थोडं त्याचं जर प्रॉपर डिस्टन्सिंग केलं तर बोलगाड ही राशीला पण टक्कर देऊ शकते. पाहू शकता आपण. हे आमचे बैल. हे बघा, पूर्ण प्लॉट असाच आहे.
लाल्या वगैरे का पडला नाही, कारण का मॅग्नेशियम सल्फेटचं 420 की 60 रुपयाचं एक पोतं होतं, ते टाकलं होतं आपण. त्याच्यामुळं लाल्या वगैरे त्याच्यावर आहे नाही काही. हे बघा, पूर्ण प्लॉट दाखवतो. आणि असं नाही की बोंड लागले नाहीत हे बघा, भरपूर बोंड आहे का, एकदम दाट, एकदम म्हणजे असं नाही की दूर 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 लावलंय. हे बघा, अतिघन लागवड आहे ही. पण अतिघन लागवड पण एक सिंगल जर कपाशीचं बी असेल तर ती चांगली आहे. पण आमच्या इथे एक मिस्टेक झाली, त्या मिस्टेकमधून आपण शिकूया पुढे चालून, की एका ठिकाणी एकच जर बी आपण लावली तर आणखी त्याच्यामध्ये फायदा होऊ शकते. हे बघा, हे बघा, पूर्ण कपाशी. आणि एक छोटा मोठा प्रयोग म्हणून माळरानावर, हे बघा माळरान, छोटा मोठा प्रयोग म्हणून आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, की आम्ही माळरानावर जे आहे ते मेथी लावली आहे. हो का, आपल्याला दिसत असेल की छोटे 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 हिरवे मेथीचे झाडं, हे बघा. आणि मेथीसोबतच कोथिंबीर आणि शेपू लावली आहे. पण लोक म्हणतात की मर लागते हे, पण त्याच्या आधीच सल्फर हा फंगीसाईड बी आहे. त्याच्यासाठी याची पेरणी करण्याच्या अगोदर फंगीसाईड म्हणून सल्फरचा यूज केला आहे. आणि सल्फर हे फ्लावरिंगसाठी आणि दुसऱ्या गोष्टीसाठी बी सल्फरचा खूप उपयोग पण होतो. त्यासाठी पण आपण एक वापर म्हणून केला आहे. पण ॲज अ फंगीसाईड म्हणून सल्फरचा आपण वापर केला आहे. सगळ्यात जास्त म्हणू आपण तर फंगीसाईड म्हणून आता इथं यूज केला आहे. त्याच्यामुळं काय होईल, जी आपली मर आहे ती मर आटोक्यात आणण्यासाठी सल्फरचा यूज केला आहे आपण. त्याच्यानंतर आम्ही इथं टाकली आहे शेपू. तर तुम्ही पाहू शकता की शेपूचे छोटे छोटे जे असे आत्ता उठत आहे, कारण का ॲज कम्पेअर टू जे आहे मेथी, शेपू आणि कोथिंबीर हे थोडे उशिरा उठतात म्हणून. आणि माळरानावर जे दगडधोंडे असतात, त्या दगडधोंड्यामुळं दुपारच्या वेळेस हायब्रिड टाकली होती. हो का, शेत एकदम निसर्गरम्य आहे असं. जमिनीपेक्षा जमिनीमध्ये शेणखताचा वापर, त्याच्यानंतर कापसामध्ये 120 रुपयाची बोरॉनची पुडी म्हणजे 3 बॅग आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही यूज केला आहे फवारणीमध्ये. कारण का बोंडाची क्वालिटी आणि फुलगळती न होण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला आहे. मॅग्नेशियम सल्फेटचा वापर अशासाठी की त्याच्यावर लाल्याचा अटॅक येऊ नये. लाल्याचा अटॅक येण्याचे मुख्य कारणे म्हणजे आपण हे म्हणू शकता की अन्नद्रव्याची कमतरतेमुळे हे कारण आपण म्हणूया. दुसरं कारण की त्याच्यावर रोग पडल्यामुळे, ते अन्नाचं शोषण झाल्यामुळं, आणि पाणी असल्याचं बी तिसरं कारण आहे.
पाणी जर असेल तर झाडाला मुबलक प्रमाणात अन्न भेटत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनी हे विचार केलं पाहिजे की बा झाडामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू प्रोव्हाइड दॅट न्यूट्रिएंट टू दॅट स्पेसिफिक प्लांट. हे डुकरांचा ते खूपच जास्त ताण आहे म्हणून हे फिनिशिंग केली आहे. हे बघा, आपली काय जमीन यातून काय अशी चांगली नाही. माल राहण्याचे पण ह्याच्यामध्ये शेणखताचा वापर, त्यानंतर प्रत्येक कोणत्या इन्ग्रेडियंटची गरज आहे एका सल्फर फवारल्यामुळे जे कपाशीचं बी आहे सरकी, त्याच्यामध्ये ऑइल इन्ग्रेडियंटचा वाढीस चालना मिळते. त्याच्यामुळं आपलं बोंड जे आहे ते थोडं कसं म्हणूया आपण भरते बोंड. त्याचा फायदा म्हणलं तर आपण हे म्हणूया. आता मला याच्यामध्ये एक बार सल्फरची ड्रिचिंग केली की आपलं काम ह्याच्यावरचं संपलं. कारण का रोग तर तुम्ही पाहू शकता कुठंच रोगाचा असा काहीच आहे नाही ह्याच्यावर. एक बार सल्फरची ड्रिचिंग करून घेतो एक वेळेस, तर पाहू शकता आपण. हे बघा दगड भरपूर आहेत. हे बसण्याची जागा, हा कोटा आहे, मेहनत आहे सगळी. तर याच पद्धतीनं आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि जर कपाशीच्या संबंधित काही गोष्टी विचारायच्या असतील तर विचारू शकता तुम्ही. मी काही यूट्यूबर वगैरे नाही, पण एक छंद म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, तर बाय मित्रांनो.